आज होता सुट्टीचा दिवस, त्यामुळे मी इकडं आज लोणी तयार करून घेत आहे. बऱ्याच दिवसांची साई साठली होती, त्यामुळं मी आज बनवून घेतलं लोणी. तेजूला आज सर्व कपड्यांच्या घड्या व्यवस्थित करून ठेवायला सांगितल्या होत्या, त्यामुळे तिनं पेरू खाऊन इकडे माझे सर्व कपडे ट्राय करून पाहिले. इकडे दादाही मला आज मदत करत होता. त्याच्या मदतीने मी आज पूर्ण स्टॅम्प बनवून घेतले. माझं पाहून पाहून तोही सर्व गोष्टी शिकला आहे, त्यामुळं माझ्या अगोदर हाच जास्त एक्सायटेड असतो स्टॅम्प बनवण्यासाठी. महिलांसाठी हा गृहउद्योग खूप छान आहे. मला तर खूप भारी वाटतो. कमी पैशामध्ये आणि कमी वेळेत स्टॅम्प तयार होतात, त्यामुळं हा उद्योग खूप छान वाटतो. तितक्यात आमच्याकडे एक पाहुणा आला, जो की खूप दिवसांनी आला होता. तो म्हणजे आमचा पार्शू. पार्शू घरात आला की सगळ्या घरात पसाराच होऊन जातो. पार्शू जरा वेळ खेळून त्याच्या घरी गेला. त्यानंतर आम्ही गेलो वाघोलीमध्ये. आज होती मुलांना सुट्टी, त्यामुळं मुलांना काही शॉपिंग करायची होती. मग काय, गेलो डिकॅथलॉनला. आज यांच्या आवडीच्या गोष्टी घ्यायच्या होत्या, त्यामुळं हे खूप खुश होते. इकडं आमच्या तेजू मॅडमनं फुटबॉल, टेनिस आणि दादासाहेबांना जॅकेट घेतलं होतं. कस्टमर जास्त असल्यामुळे स्वतःचं बिलिंग स्वतःच करायचं होतं. इकडे आमच्या तेजू मॅडमनं पूर्ण बिलिंग व्यवस्थित करून घेतलं. या दोघांना या सर्व गोष्टी येत आहेत ते पाहून मला जाम आनंद झाला. घरी आलो. रिंग पाहून साधना मॅडमला मोह आवरेना. त्यांनी ती रिंग फिरवण्याचा प्रयत्न केला, पण काही जमलंच नाही. इकडे तेजू मॅडमनं त्यांना ट्रायल घेऊन दाखवली, पण उरलेली प्रॅक्टिस उद्या करा आणि त्यांना केला टाटा बाय बाय. आज पूर्ण दिवस कामात गेला, त्यामुळे मी फार दमली होती.